पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। शिरदवाड ग्रामपंचायतमधील 92 लाखाच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी दोषी व्यक्तीवर कडक कारवाई व रक्कम वसुली करण्याचे जिल्हा परिषदेचे आदेश। शिरदवाड ग्रामपंचायतमध्ये झालेल्या लाखो रुपयांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई व संबंधित कर्मचाऱ्यांकडून पैशाची वसुली किंवा त्यांचा सातबारा प्रॉपर्टीवर महसुली नोंदी करण्याचा लेखी आदेश जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत अरुण जाधव यांनी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुरू असलेल्या उपोषणस्थळी आंदोलक कार्यकर्त्यांना दिले। ग्रामपंचायतमध्ये 2020-21 पासून झालेल्या विकास कामात अनियमितता व भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव व ग्रामपंचायत सदस्य महादेव कुंभार यांनी दिली होती। चौकशीच विलंब झाल्यास जिल्हा परिषदेसमोर दिनांक 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही दिला होता। त्यानुसार आज सकाळी 8:30 वाजता जिल्हा परिषदेच्या समोर महादेव कुंभार व वंचित बहुजन आघाडीचे काही पदाधिकाऱ्यांनी उपोषणास सुरुवात केली। ग्रामपंचायतमधील कारभार व अधिकारी यांच्या निष्क्रियतेबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करून ग्रामपंचायतमध्ये चालू झाले असलेल्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला होता। लेखापरीक्षकांच्या आर्थिक तपासणी अहवालात ग्रामपंचायतीच्या कामकाजात 92 लाखाची अनियमितता झाली असल्याचे म्हटले आहे। त्याचा आधार घेत कुंभार यांनी ग्रामविस्तार अधिकारी अतुल इर्णक यांच्या विरोधात ते कामावर रुजू झाल्यापासून त्यांच्या कामकाजात अनियमितता दिसत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे। गावामधील अंतर्गत रस्ते व गटार बांधकाम पूर्ण झाले व पेमेंटही अदा केले आहे, मात्र रस्ते गायब आहेत। खेळाचे साहित्य खरेदी केल्याच्या नोंदी सापडतात, पण साहित्य खरेदी केले नाही या व अन्य बऱ्याच कामामध्ये बोगस व बनावटगिरी झाली असल्याचे पुढे आले आहे। याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महादेव कुंभार यांनी गेली 1.5-2 वर्ष झालं तक्रारी दाखल केल्या आहेत व वेळोवेळी आंदोलनाचाही इशारा दिला होता, पण वरिष्ठ अधिकारी यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करीत होते। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला उपोषणाला सामोरे जावे लागले। यावेळी महादेव कुंभार यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष विलास कांबळे, करवीर तालुका अध्यक्ष भीमराव गोंधळी, जिल्हा कोषाध्यक्ष विकास वाचने, जिल्हा सचिव विश्वास फरांडे, जिल्हा सचिव माननीय तानाजी काळे, कोषाध्यक्ष माननीय विकास वाचने, शिरोळ तालुका महासचिव रमेश कांबळे, शिरदवाड शाखा उपाध्यक्ष कुमार आवळे, कार्यकर्ते लखन कांबळे, शिवाजी कांबळे, रवी चव्हाण आदी उपस्थित होते। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।